सगळ्यांना नमस्कार. एमजी सायन्स सिम्प्लिफाईड अँड कोएज्युकेशन या शैक्षणिक चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विज्ञानातले अतिशय इंटरेस्टिंग आणि रोचक असणारे फॅक्ट्स आणि महत्त्वाचे असणारे घटक घेऊन आपण नियमितपणे ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करत आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, अधिक वेळ न घेता डायरेक्ट इकडं मुख्य मुद्द्याकडे येतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल आणि परवा किंवा याच्या पूर्वीचे 2 लेक्चर पाहिल्याच्या नंतर मला व्हॉट्सअप करून चंद्र नसल्यास काय होईल असा प्रश्न केलेला होता. त्याचं उत्तर अगोदर देणार आहे, जे की थोडक्यात असणार आहे, कारण मुख्य आपल्याला आपल्या टार्गेट वरती फोकस करायचा आहे. प्रश्न त्यांनी केलेला आहे, उत्तर देणं आपलं काम आहे, त्याबद्दल मी बोलतोय. तर लक्षात घ्या बेटा, चंद्र जर नसता तर नेमकं काय झालं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट एक समजून घ्या की मुळात पृथ्वीवरती चंद्र किंवा पृथ्वीच्या संदर्भाने चंद्र हा पृथ्वीच्या निर्मिती सोबत अस्तित्वात आलेला नाही. म्हणजे पृथ्वी अगोदर अस्तित्वात आलेली आहे आणि पृथ्वीच्या नंतर चंद्राचं अस्तित्व आहे. म्हणजे चंद्र आधी सुद्धा पृथ्वी सोबत नव्हता. ओके, नंतर चंद्राची निर्मिती झालेली आहे. थिया नावाचा कुठला तरी एक ऍस्टेरॉइड या पृथ्वीवरती येऊन आदळला. खूप मोठ्या प्रेशर मध्ये तो आदळला, खूप मोठ्या वेगाने आलेला होता. बाउन्स बॅक होऊन त्याचे जे काही तुकडे किंवा अवशेष वापस गेले, बाउन्स झाल्याच्या नंतर, टपकल्याच्या नंतर आपल्या भाषेमध्ये, आणि नंतर त्याचं कोॲग्युलेशन म्हणजे एकत्रीकरण झालं, चंद्राची निर्मिती वगैरे झाली हळूहळू. मग ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट म्हणून काय, सेंट्रिपिटल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मग तो आता पृथ्वीभोवती फिरतोय. आता म्हणजे तेव्हापासून फिरतोय, बरोबर आहे. अर्थात कदाचित असेही प्रश्न मनामध्ये येतील की मग चंद्रच नव्हता तर पौर्णिमा नव्हती का, अमावस्या नव्हती का. ऍब्सोल्युटली नव्हतीच, बरोबर आहे. इनफॅक्ट ह्युमनच नव्हते त्यावेळेला, त्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्या असण्याचा कुठलाही प्रकारचा संदर्भ तिथे नाही. मग चंद्र निर्माण झाला, पण चंद्रामुळे आपल्याला काही फायदे पण झाले. लक्षात घ्या, या चंद्राचा जो रोल आहे पृथ्वीच्या संदर्भामध्ये, तर चंद्र आणि पृथ्वी याच्यातलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यामुळे पृथ्वीच्या गतीवरती नियंत्रण आलेलं आहे. म्हणजे चंद्र हा पृथ्वीला ब्रेक्स प्रमाणे काम करतोय, पृथ्वीच्या गतीवरती त्याचं कंट्रोल असल्याप्रमाणे तो काम करतोय. आणि मग इमॅजिन करा, जर चंद्र नसला तर पृथ्वीच्या गतीमध्ये फरक पडेल का, तर यस, ऍब्सोल्युटली फरक पडेल. पृथ्वीच्या गतीमध्ये 100% फरक पडेल. आज ज्या वेगानं पृथ्वी फिरते आहे कदाचित त्यापेक्षा वेगळा वेग असण्याची दाट शक्यता आहे. आणि जर पृथ्वीच्या वेगात फरक पडला तर 100% आपल्या आजच्या राहणीमानामध्ये, आपल्या आजच्या जे इन्फ्रास्ट्रक्चर पृथ्वीवरती तयार केलंय आपण, ते कदाचित कोलॅप्स होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच काय आहे, चंद्र नसल्यामुळे पृथ्वीवरती भरती ओहोटी सारखे कार्यक्रम होणार नाहीत, जे समुद्राच्या संदर्भाने घडून येत असतात. भरती होणार नाही, ओहोटी होणार नाही, कारण चंद्राच्या ग्रॅव्हिटेशनमुळे भरती होते, त्याचा इम्पॅक्ट म्हणून. लक्षात घ्या, मग भरती ओहोटी नाही म्हटल्यानंतर आपल्याला जे मीठ मिळतं समुद्रातून खाण्यासाठी किंवा इतर काही क्षार वेगळे वेगळे आपल्याला मिळतात, ते सुद्धा मिळण्याची चान्सेस नाही आहेत. म्हणजेच काय, चंद्रावर आधारित बऱ्याच गोष्टी आपल्या सोबत ज्या घडतायत तर त्या अजिबात घडणार नाहीत. असे काही परिणाम चंद्राच्या नसण्यामुळे होणार आहेत. मेन पॉइंटला फोकस करूया आता. बघा, कदाचित एवढं उत्तर आपल्याला सफिशियंट असावं. भारतीय अवकाश मोहीम, इंडियन स्पेस मिशन, हे आपलं नेक्स्ट टार्गेट टॉपिक आहे. मित्रांनो एक लक्षामध्ये घ्या, एक काळ असा होता की भारत देशामध्ये ना तर रॉकेट पण बनत नव्हतं किंवा सॅटेलाइट पण बनत नव्हता. लक्षात घ्या, रॉकेट म्हणजे जर एसटी असेल तर सॅटेलाइट हा प्रवासी आहे, हे समजून घ्या. म्हणजे काय आहे, कुठंतरी जायचं असेल तर आपल्याला बस लागते की नाही, अगदी त्याच पद्धतीनं सॅटेलाइट जर आपल्याला स्पेसमध्ये घेऊन जायचं आहे, एखादी वस्तू स्पेसमध्ये नेऊन आपल्याला सोडायची आहे, तर तिला घेऊन जायला काहीतरी लागल ना. जी व्हेकल तिला घेऊन जाते तिला म्हणतात रॉकेट. ओके, आणि मग रॉकेट याचा अर्थ स्पेस क्राफ्ट. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, सॅटेलाइट असणार आहे, किंवा आपण बनवलेली कृत्रिम कुठली तरी वस्तू असणार आहे, किंवा आपल्यापैकी कोणीतरी एक असणार आहे. ठीक आहे, अर्थात मित्र नसणार आहे. जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ऍस्ट्रॉनॉट झाला तर कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. सॅटेलाइट रिसर्च करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, एखाद्या ठिकाणी जिथे आपण पोहोचू शकत नाही तिथला अभ्यास करण्यासाठी सॅटेलाइटची गरज पडते. कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइटची गरज पडते. आणि मग ते सॅटेलाइट खूप उंचावर नेऊन सोडावे लागतात, त्यांना घेऊन जायला रॉकेट लागतं. म्हणजे रॉकेट आणि सॅटेलाइट या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. कदाचित आता तुमच्या लक्षामध्ये तेही आलेलं असेल. आता या ज्या भारत देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या स्पेस मिशन घडल्या,
हो, जगाच्या नंतर म्हणजे जगामध्ये जे प्रगत देश आहेत त्यांच्या नंतर आपल्या देशामध्ये हे सगळं झालेलं आहे. प्रगत देशामध्ये हे अगोदरच प्रोग्राम झालेले आहेत, परंतु नंतर का होईना आपण अशा काही पद्धतीनं काम केलंय भारतीय शास्त्रज्ञांनी की ते आउटस्टँडिंग आहे. सलाम टोकाव अशा प्रकारचं काम भारतीय संशोधन संस्थांनी केलं. आणि अर्थातच ती संस्था कोणती आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याचा लॉंग फॉर्म आहे इस्रो. याला आपण काय म्हणूया, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर लक्षात घ्या मित्रांनो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो या संस्थेची 1969 साली स्थापना करण्यात आली. आणि ही इस्रो जी काही भारतीय संशोधन संस्था आहे किंवा भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे, तर हिचं प्रमुख कार्यालय सध्या श्रीहरिकोटाला आपल्याला पाहायला मिळतं. तर या संस्थेच्या माध्यमातून, इस्रोच्या माध्यमातून भारतातल्या सगळ्या स्पेस मिशन आता कंडक्ट केल्या जातात. अगदी त्या काळामध्ये फार तर नासा फेमस होतं, परंतु आता वर्ल्ड वाईड जर कुठली इन्स्टिट्यूट फेमस असेल अलॉंग विथ नासा तर ती इन्स्टिट्यूट आहे इस्रो. आणि याचा भारतीय असल्यामुळे आपल्या सगळ्यांना निश्चितच अभिमान आहे. मित्रांनो, इस्रोने ज्या स्पेस मोहिमा घेतलेल्या आहेत, स्पेस मिशन हातामध्ये घेतल्या, त्यातली एक पहिली स्पेस मिशन चंद्रयान-1 म्हणून ओळखली जाते. तर चंद्रयान-1 ही जी मिशन आहे ही केव्हा लॉन्च झाली किंवा केव्हा चंद्रयान हे अवकाशामध्ये झेपावलं गेलं तर 22 ऑक्टोबर 2008 साली चंद्रयान-1 हे जे स्पेस क्राफ्ट आहे ते स्पेस मध्ये पाठवलं गेलं. मिशन चंद्रयान-1 ही भारताची सक्सेसफुल मिशन राहिलेली आहे, यशस्वी राहिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की या मिशन मध्ये आपण एक ऑर्बिटर पाठवलेला होता, म्हणजे एक सॅटेलाइट थोडक्यात पाठवलेला होता, जो चंद्राच्या सभोवताली एका फिक्स ऑर्बिट मध्ये परिभ्रमण करेल आणि चंद्राचे फोटोज, त्याचे फुटेज आपल्याकडे पाठवेल. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इतका बेनिफिट झाला की आपल्या मिशन चंद्रयान-1 च्या माध्यमातून चंद्रावरती पाणी असल्याचा शोध लागला. आणि इथेच सगळ्या जगाला अगदी परेशान करून सोडणारी घटना घडली. कारण आतापर्यंत चंद्रावरती माणसं सुद्धा पाठवणारे देश होते, मात्र हा रिसर्च करणारा भारत पहिला देश ठरला. चंद्राच्या मातीमध्ये पाण्याचा अंश आहे हा शोध कोणत्या मिशन मध्ये, अर्थात मिशन चंद्रयान-1 मध्ये लागला. ही एक सक्सेसफुल मिशन म्हणून ओळखली जाते. त्यानंतर भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. एवढ्या ज्या स्पेस मिशन आहेत बिटवीन द गॅप, त्या दरम्यान नेमकं काय झालं तर मी सिरीज सिक्वेन्स नुसार सांगतोय, कारण वर्षांचा रेफरन्स मी देणार आहे. कोणत्या साली काय झालं, 2008 सालाच्या नंतर 2013 साली एक अत्यंत सन्मानाची घटना घडली. आणि ती घटना कुठली तर 5 नोव्हेंबर 2013 साली मिशन मंगळयान राबवण्यात आली. मिशन मंगळयान की जिचं जे यान आहे किंवा जे रॉकेट आहे ते 5 नोव्हेंबर 2023 ला लॉन्च केलं गेलं. त्यानंतर 24 सप्टेंबर 2014 साली ते मार्स ऑर्बिटमध्ये प्रस्थापित झालं. आणि मार्सच्या ऑर्बिटमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी मंगळ या ग्रहाच्या संदर्भामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. अँड एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, अतिशय अभिमानाची सन्मानाची गोष्ट, आणि ती कुठली की अशा प्रकारच्या मिशन्स यापूर्वी डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये सुद्धा घेण्यात आलेल्या होत्या, परंतु हे विकसित देश बऱ्याच वेळेला फेल झालेले आहेत, फेल्युअर आलेले, त्यांच्या पदरामध्ये निराशा आलेली आहे, अपयशी झालेले आहेत. एकदा दोनदा तीनदा अमेरिकेसारखे देश, रशिया सारखे देश, चायना सारखे देश यामध्ये म्हणजे पहिल्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकलेले नाही. तिथे माझा भारत म्हणजे आपल्या सगळ्यांचा भारत देश पहिल्याच प्रयत्नामध्ये सक्सेसफुल ठरला. आपण सगळ्यांनी नक्कीच मिशन मंगळयानच्या संदर्भात अभ्यास केला असेल, मूवीज मधनं पाहिलं पण असेल की शास्त्रज्ञांनी किती बारीक मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं आणि ते सक्सेसफुल करून दाखवलं. अगदी जेव्हा की इम्पॉसिबल अशा पद्धतीचं ते काम होतं, ते मात्र आपल्या भारतीय इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मिशन मंगळयान ही मोहीम सक्सेसफुल करून दाखवली. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची घटना घडली ती म्हणजे चंद्रयान-2 मध्ये. चंद्रयान-2चा रेफरन्स काय आहे तर मित्रांनो लक्षात घ्या, 22 जुलै 2019 ला चंद्रयान-2 हे मिशन लॉन्च करण्यात आलं किंवा हे रॉकेट लॉन्च करण्यात आलं. चंद्रयान-2 चे
तीन महत्वाचे पार्ट होते, तीन स्पेशल फीचर होते, हे ऑल टाइम लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन साठी, अगदी एमपीएससी युपीएससी साठी मदत करणारे मुद्दे कुठले आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या. तीन महत्वाचे फॅक्टर्स, एक आहे याच्यामधला तो म्हणजे ऑर्बायटर, दुसरा आहे लँडर आणि तिसरा आहे रोवर. लक्षात घ्या, ऑर्बायटर, लँडर, रोवर. आता हे काय भानगड असते लक्षात घ्या. समजा हा जर मून आहे, कोण आहे, मून आहे, ठीक आहे, चंद्र आहे, तर अशा परिस्थितीमध्ये चंद्राच्या सभोवताली एका फिक्स रेडियस मध्ये अंतर ठेवून आपण एक सॅटेलाइट फिरवत असतो. काय फिरवत असतो, सॅटेलाइट फिरवत असतो. तर थोड्या वेळासाठी लक्षात घ्या, ह्या ऑर्बिट मध्ये फिरणारा सॅटेलाइट म्हणजे कोण आहे, ऑर्बायटर आहे. कोण आहे तो, ऑर्बायटर आहे. त्याच्यानंतर आता हे आपलं पहिलं डेअरिंग आहे, चंद्रावरती एक आर्टिफिशियल मशीन उतरवण्याचं. हा आपला व्हेरी फर्स्ट टाइम म्हणजे प्रयत्न होता. ठीक आहे, आतापर्यंत आपण चंद्रावरती यान किंवा चंद्रावरती एखादं यंत्र उतरवलेलं नव्हतं आणि मग आता मात्र प्रयत्न केला, म्हणून जे सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर ठरला. ऑर्बायटर सक्सेसफुल झाला का, येस, ॲब्सोल्युटली सक्सेसफुल झाला. म्हणजे पहिल्या चंद्रयान मिशन मध्ये सुद्धा काय केलं होतं, ऑर्बायटर पाठवला होता, आताही ऑर्बायटर पाठवला. ऑर्बायटर सक्सेसफुल ठरला का, तर येस, ऑफकोर्स ठरला. चंद्राच्या ऑर्बिटमध्ये फिरणारा सॅटेलाइट म्हणजे काय, ऑर्बायटर, तो सक्सेसफुल झाला. पण आता त्याच्या पुढची घटना काय आहे, लँडर आणि रोवर हे दोन पार्ट होते सोबत. लँडर म्हणजे काय, लँड होणारा घटक, चंद्रावर उतरणारा घटक, त्याला काय म्हणायचं आहे, लँडर. चंद्रावर उतरणाऱ्या घटकाला नाव काय दिलेलं आहे, लँडर. त्याला नाव पण दिलं होतं, आपल्याला माहित असायला पाहिजे, विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ विक्रम लँडर अशा प्रकारचं नाव त्याला दिलेलं होतं. ठीक आहे, नावं देण्याच्या बाबतीमध्ये आपल्या इंडियन लोकांना बिलकुल चॅलेंज नाही, नावं देण्याच्या बाबतीत पण नावं ठेवण्याच्या बाबतीत पण. तर लक्षामध्ये घ्या. तर विक्रम लँडरचं काम काय होतं, या चंद्राच्या बोखांडी उतरणे. काय काम होतं, चंद्राच्या सरफेस वरती उतरणे आपल्या भाषेमध्ये. आणि मग तो उतरला का, तर ऑफकोर्स तो उतरला असणारच आहे, पण शेवटच्या काही मोमेंटमध्ये, शेवटच्या काही क्षणामध्ये त्याचा आणि आपला जो कॉन्टॅक्ट होता तो तुटला आणि जी सॉफ्ट लँडिंग त्याची व्हायला पाहिजे होती ती सॉफ्ट लँडिंग झाली नाही. लक्षात घ्या मित्रांनो, 3,84,400 किलोमीटर हे डायरेक्ट डिस्टन्स आहे चंद्र आणि पृथ्वीमधलं. पण काय रॉकेट काय असं डायरेक्ट चंद्रावर जात नसतं एका रेषेमध्ये, एका दिशेमध्ये. त्याला ऑर्बिट करत जायला लागतं, प्रचंड अंतर कापावं लागतं. एवढं प्रयत्न करून सुद्धा लँडर आपला मे बी उतरला असेल, पण कॉन्टॅक्ट तुटल्यामुळे त्याचं सॉफ्ट लँडिंग झालं नाही, क्रॅश लँडिंग झालं असणार. आणि त्याच्यानंतर जो आपला हा अतिशय क्यूट अशा प्रकारचं डिझाईन आहे, एक रोबोट आहे, रोवर म्हणजे एक मशीन आहे. आणि त्या रोवरचं काम काय होतं, नाव होतं प्रज्ञान. रोवरचं नाव प्रज्ञान. आणि काम काय होतं रोवरचं, त्या लँडर मधून तो हळूच बाहेर येणार होता आणि आल्यानंतर उतरणार होता, चंद्राच्या मातीमध्ये उतरणार होता, त्या जमिनीवर उतरणार होता. आणि तिथून पुढचे 15 दिवस दररोज काही सेंटीमीटर असं अंतर कव्हर करत सुमारे अर्धा किलोमीटर तो चंद्रावरती म्हणजे फेरफटका मारणार होता. आलं लक्षामध्ये. आणि अर्थात त्याच्यासाठी सोलार पॅनल वगैरे होते, तिथे एनर्जी प्रोड्यूस करणार होते, ती एनर्जी युज होणार होती. ठीक आहे, म्हणजे एनर्जी शिवाय तर कुठलं काम होऊ शकत नाही ना. आणि मग तो आपला प्रज्ञान रोवर तिथे जाऊन तिथल्या मातीचे सॅम्पल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं किंवा जो डिटेल स्टडी आहे तो आपल्याकडे पाठवणार होता. मात्र आपलं दुर्दैव चंद्रयान 2 मधलं एवढं छोटंसं फेल्युअर आपल्या पदरी पडलं. आता बरेच लोक म्हणतात की चंद्रयान 2 ही फेल मिशन आहे, पण इन माय सायन्स, आय एम व्हेरी सॉरी, सायन्स मध्ये फेल्युअर नसतं. एकतर एक्सपेरिमेंट असतो किंवा एक्सपिरियन्स असतो, फेल्युअर काही नसतं, लक्षात घ्या. आणि मग इथे मात्र आपल्याला जगाच्या दृष्टीने आपण इथे फेल ठरलो, पण ऑर्बायटर त्याचं काम करतच होता आणि आज पण करतोय. त्यामुळं 100% फेल आहे का मिशन, तर अजिबात नाही. 15 दिवसाचा प्रोग्राम फेल झाला एवढाच तो विषय, बाकी तर मिशन सक्सेसफुलच आहे. त्यानंतर आपण गप्प राहिलो का, अजिबात नाही. भारताच्या डीएनए मध्ये गप्प बसणं नाहीच आहे. आणि मग म्हणून काय झालं, आपण मिशन चंद्रयान 3 लॉन्च केली, मिशन चंद्रयान 3 लॉन्च केली, लक्षात घ्या. आणि अर्थातच 14 जुलै 2023 साली मिशन चंद्रयान 3 लॉन्च केली, लक्षात घ्या.
आणि जगातली सगळ्यात महत्वाची अत्यंत देखणी अशा प्रकारची घटना घडली ती कुठली की यावेळी आपला कॉन्टॅक्ट त्या ऑर्बिटरशी तर झालाच, पण आपला लँडर चंद्राच्या त्या ध्रुवावरती किंवा त्या दक्षिण गोलार्धाच्या मातीमध्ये जाऊन सॉफ्टपणे लँड झाला. तिथे भारताचा विजय झाला. भारत हा त्या दक्षिण गोलार्धामध्ये उतरणारा पहिला देश ठरला. लक्षात घ्या, पहिला देश ठरला. आणि मग दक्षिण गोलार्धामध्ये आपला हा जो लँडर आहे तो मिशन चंद्रयान 3 मध्ये लँड करण्यात आला. ती सॉफ्ट लँडिंग झाली, यशस्वी पद्धतीने झाली. वी सक्सीड इन दॅट. आणि लक्षात ठेवा, आणि त्याच्या पुढचा जो प्रयत्न होता कुठला की रोवरचं काम, त्याचं काय झालं तर अब्सोल्युटली चंद्रयान 3 मधला जो रोवर होता तो व्यवस्थितपणे बाहेर आला. त्यांनी 14-15 दिवस पुढे जे काम करायला पाहिजे होतं ते सगळं काम त्यांनी केलं. आणि 15 दिवसाच्या नंतर काय झालं, बस आपण जेवढं ठरवलं होतं तेवढं सक्सेसफुल तर झालंच, पण 15 दिवसाच्या नंतर त्या चंद्राच्या त्या ध्रुवावरती अंधार पडणार होता. आणि अंधार पडल्याच्या नंतर तिथलं टेम्परेचर प्रचंड -डिग्री मध्ये जातं, की इतक्या -डिग्रीला जातं की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस काम करणं बंद करतात तेवढ्या कमी टेम्परेचरला. लक्षात घ्या. आणि मग 15 दिवसानंतर अर्थातच तिकडे अंधार पडला, टेम्परेचर -डिग्री मध्ये गेलं आणि अशा ऋण तापमानामध्ये आपला जो व्हायचा होता तो भाग झाला. म्हणजे त्या रोवर सोबतचा पुन्हा नंतर आपल्याला मीन्स जो काही रियूज करायचा होता तेवढाच भाग आपला काही सक्सेसफुल झाला नाही. बरं, ते आपलं स्वप्न पण नव्हतं, ठीक आहे ना. म्हणजे 15 दिवस त्यांनी काम केलं का तर यस केलं. जे 500 मीटरचं अंतर म्हणजे अर्धा किलोमीटर तो चालणार होता, चालला का तर यस ऑफकोर्स चालला. डेटा पाठवला का पाठवला. पण 15 दिवसाच्या नंतर अंधार राहणार होता, तो पुढचे 14-15 दिवस अंधार राहणार होता. आणि नंतर मग त्या ठिकाणी दिवस उजाडणार होता, म्हणजे ऊन पडणार होतं, प्रकाश येणार होता. परंतु एवढे दिवस ती डिव्हाइसेस चांगले राहतील का? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अजिबात नाही, बिलकुल चांगले राहणार नव्हते. अर्थातच ते राहिलेले नसतीलच कदाचित. नंतर काय आपला त्याच्याशी कॉन्टॅक्ट झालेला नाही. परंतु भारताने आणि त्यातल्या त्यात सन्माननीय इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संघटनेनं चंद्रयान, मंगळयान, स्पेस मिशन्स मध्ये केलेलं कार्य हे अतिशय आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. आणि आपल्याला आपल्या इस्रोचा नक्कीच अभिमान आहे. मित्रांनो, इन्फॉर्मेटिव्ह असणारा आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर नोटिफिकेशन दररोज मिळावे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर आजच्यासाठी एवढंच. फर्दर डिटेल्स इन द नेक्स्ट लेक्चर. तब तक के लिए जय हिंद, जय भारत.